तामसा येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिराचा कलशारोहण साधू संत व लेकीबाळींच्या उपस्थितीत थाटात संपन्न। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या मौजे तामसा येथील श्री लक्ष्मी नृसिंह मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळा वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंदिराचा कलशारोहण सोहळा शुक्रवार दिनांक 2 मे रोजी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज योगीराज गुरुबापू महंत विरागीदास महाराज यांच्यासह अनेक साधू संतांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला। यावेळी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी उपस्थित होऊन भगवान श्री लक्ष्मी नृसिंह मूर्तीची मनोभावे दर्शन घेतले आणि उपस्थित सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या। तसेच मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी आगामी काळात सभागृह बांधून देण्याचे आश्वासन दिले। यावेळी मंदिरातर्फे त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहाराने स्वागत सन्मान करण्यात आले। या 2 दिवसीय धार्मिक कार्यक्रमानिमित्त दिनांक 1 मे रोजी शहरातील मुख्य रस्त्याने कलश मिरवणूक काढण्यात आली होती आणि दिनांक 2 मे रोजी सकाळी 5 दाम्पत्यांनी सपत्नीक होम हवन पूजा केल्यानंतर कलशारोहण सोहळा थाटात संपन्न झाला। त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। यावेळी दासरी माला, दासरी समाजासह सर्व सामाजिक लेकीबाळी आणि भाविक भक्तांनी उपस्थित होऊन धार्मिक सोहळ्याची शोभा वाढवली। तामसा नगरीत मी सुद्धा माझं भाग्य समजतो की आपण सर्वांनी, सगळे व्यापारी मंडळी, सगळे समाज बांधव सर्वांनी मिळून गेल्या 10 वर्षापूर्वी 2015 मध्ये मूर्ती स्थापना, नरसिंह लक्ष्मी मंदिराची स्थापना केली आणि आज हा कलशारोह आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न झालेला आहे। परत एकदा सर्व समाज बांधवांना, सर्व भाविक भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि आताच आमच्या सरांनी सांगितलं की इथं सभा मंडपाची खूप गरज आहे आणि भाविक भक्ताला सुद्धा थोडासा एवढा त्याच्यामध्ये तेवढाच निवारा होते बसण्यासाठी। इथं जेवढी काही या सभा मंडपासाठी निधी लागेल तेवढ्याची मी स्थानिक निधी किंवा मग अन्य ज्या काही डेप्युटीची किंवा इतर काही निधी जेवढी बनेल तेवढी सभा मंडपासाठी मी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये देतो, एवढंच त्या प्रसंगी सांगतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो।